Praise the Lord. देवाला धन्यवाद. There is one more language that you need to know. अजून एक भाषा आहे जी आपल्याला कळायला हवी. The language of love. प्रेमाची भाषा. ख्रिस्तीपणाचे हे गूढ खरे, प्रीती विना माझे जीवन अधुरे. Faith that works with love. विश्वास किंवा विश्वासाची भाषा जी प्रेमाद्वारे काम करते. Praise God. Amen. So today have faith in God. आज देवावर विश्वास ठेवा, Trust in His word. त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवा. And you will see a great change coming in your life. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये एक मोठा बदल आलेला तुम्हाला दिसेल. Praise God. हालेलुया. We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 4 verse 1. उपदेशकाचा 4था अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. If you have got your Bibles, kindly open to Ecclesiastes chapter 4 verse 1. तुमच्याकडे जर पवित्र शास्त्र असेल तर उघडा उपदेशक 4था अध्याय पहिलं वचन. I looked again at all the suffering that happens in this world. I saw people who were treated badly. I saw their tears, but no one was there to comfort them. उपदेशक 4:1. मग मी फिरून जे सर्व जाच जुलूम सूर्याच्या खालती करण्यात येतात ते पाहिले, आणि पहा, पिडलेल्यांची आसवे आणि त्यांना समाधान करणारा कोणी नव्हता, आणि त्यांना पिडणाऱ्यांच्या बाजूस बल होते, परंतु त्यांना समाधान करणारा कोणीही नव्हता. Yes, those who hurt them had the power, आणि- and still there was no one to comfort them. ज्या लोकांनी त्यांना जखमा केलेल्या होत्या त्यांच्याकडे सामर्थ्य होतं, पण तरी ज्यांना जखमा झालेल्या आहेत त्यांच्या बाजूनी त्यांना सांत्वन देणारं कोणीच नव्हतं. How true is the Bible? बायबल किती खरं आहे. There are so many oppressors, अनेक असे लोक आहेत की जे दबावात टाकतात and we don't know what to do. आणि आपल्याला कळत नाही त्या लोकांचं करायचं काय. There are many people walking with silent tears. अनेक लोक असे आहेत जे शांत अश्रू गाळून चालतायत. They are not crying loudly, जोरजोरात रडत नाहीयेत, but their hearts are crying inside. पण त्यांची हृदय आतून रक्तबंबाळ आणि रडणारी आहेत. They are oppressed by situations. परिस्थिती खाली ते दडपलेले आहेत They are crushed by challenges. आणि आव्हानांमध्ये चुरडलेले आहेत. And the deepest pain आणि ज्या गहन वेदना is not that they have no money, अशा नव्हेत की त्यांच्याकडे पैसा नाही, nor education, किंवा त्यांच्याकडे शिक्षण नाही, nor skills, किंवा त्यांच्याकडे कलागुण नाहीत, but पण they have no comforter. त्यांची वेदना ही आहे की त्यांना सांत्वन देणारा आणि मायेचा हात फिरवणारा कोणी नाही. There is nobody to comfort them. त्यांना सांत्वन देणारा कोणी नाही. This is the problem in the world today. आजच्या जगातली ही समस्या आहे. We don't find true comforters. आपल्याला खरे सांत्वनहार सापडतच नाही, And everybody wants comfort. आणि सगळ्यांना सांत्वन तर हवं आहे. So the greatest pain is not the pressure, तर सगळ्यात मोठी वेदना दबाव नाही, it is facing the pressure alone. तर केवळ दबावाला तोंड देणं, It is एकट्यानं तोंड देणं, that you are alone in your pressure. एकट्यानं त्या दबावाला तोंड देणं, त्या सगळ्या दबावात, त्या दडपणात तुम्ही एकटे आहात, ही वेदना आणि समस्या आहे. That is the greatest pain. ही सगळ्यात मोठी वेदना आहे की त्या सगळ्याला तुम्ही एकटे तोंड देताय. Many people say, अनेक लोक म्हणतात I'm alone. मी एकटा आहे, Everybody has left me. सगळ्यांनी मला सोडलं, Nobody understands me. कोणीही मला समजून घेत नाही, Nobody loves me. कोणाचंही माझ्यावर प्रेम नाही. And we see that happening today. आणि आज आपण असं घडताना बघतो सुद्धा. There are thousands and tens of thousands of people around us. हजारो हजारो ना आपल्या अवतीभोवती माणसं आहेत, But each one is busy in his own. पण प्रत्येक जण तुम्ही नजर लावून पहा आपल्या जगामध्ये व्यस्त आहे. Nobody is there to help you out. कोणीही तुला मदत करण्यासाठी नाहीये. But tonight I tell you, पण आज रात्री मी तुम्हाला सांगू इच्छितो, don't worry. काळजी करू नका. The challenges that are beyond you, जी आव्हानं तुमच्या हातापलीकडे आहेत, God can deal with it. त्या आव्हानांना देव हाताळेल. God is a compassionate God. देव कळवळ्यानं भरलेला देव आहे. He is the greatest comforter you will ever find. देव सगळ्यात मोठा सांत्वनहार आहे जो तुम्हाला कधी सापडेल. Instead of running after people म्हणजे लोकांच्या मागे धावायच्या ऐवजी and yet not finding comfort, आणि लोकांच्या मागे धावून सुद्धा सांत्वन तर मिळालंच नाही, isn't it better to go after the one who will surely comfort you? त्याच्याऐवजी अशा कोणाच्या तरी मागे लागा की जो नक्कीच तुम्हाला सांत्वन द्यायला तयार आहे, Praise God. आणि तो देव आहे. Bible says बायबल म्हणतं in Psalm 34 verse 18, स्तोत्र संहिता 34 त्यातलं 18वं वचन, God is close to the broken hearted people. तुटलेल्या हृदयांच्या लोकांजवळ देव आहे. Praise God. त्यांचं हृदय तुटलेलं आहे
अशा लोकांच्या जवळ आहे देव. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 41 verse 10, यशया 41:10, do not be afraid. भिऊ नका. God says, do not be afraid. देव म्हणतो घाबरू नका, I am with you. मी तुमच्या सोबत आहे. I will strengthen you. मी तुम्हाला शक्ती देईन. I will help you. मी तुम्हाला सहाय्य करेन. I will hold you with my strong hand. माझ्या बळकट हाताने मी तुम्हाला धरेन. हालेलुया. Yes, it is written in the Bible. असं सगळं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. Amen. आमेन. Even if people walk past you, आणि जरी लोक तुला सोडून निघून गेले, walk past you, तुझ्या समोरून गेले, God stands beside तरी you. देव तुझ्या शेजारी उभा राहील. की लोकांनी जरी तुला बघून न बघितल्यासारखं केलं तरी देव तुझ्या बाजूने उभा राहील. Look at modern life today. तुम्ही अलीकडचं आधुनिक जीवन, मॉडर्न जीवन कसं झालंय बघा. Crowded cities, आज नगरांमध्ये हे गर्दीच्या गर्दी, प्रत्येक शहरात गर्दी, but still empty hearts. पण तरी सुद्धा लोकांची हृदय मात्र रिकामी आहेत. Busy schedules, लोकांचे कार्यक्रम सगळे व्यस्त आहेत, but पण broken spirits. तुटलेले आत्मे आहेत. कामामागे काम, कामामागे काम, कामामागे काम. Every phone is connected, प्रत्येक फोन कनेक्ट केलेला आहे, but souls are disconnected. पण जीव मात्र एकमेकांपासून तुटलेले आहेत. Power is on one side, सामर्थ्य एका बाजूला कळलंय, but tears are on the other side. अश्रू दुसऱ्याच बाजूला गेलेले आहेत. Noise everywhere, सगळीकडे गोंगाट, आवाज, कल्लोळ, but comfort nowhere. सांत्वन कुठेच नाही. Beloved people, माझ्या प्रियानो, you are not crazy for feeling tired. आणि तुम्ही काही मला दमल्यासारखं वाटतंय याविषयी न वेड्यासारखं करत नाहीये. You are not weak for feeling overwhelmed. आणि तुम्हाला आश्चर्य झालंय म्हणून तुम्ही अशक्त आहात असं नव्हे. You are not faithless for feeling lonely. आणि तुम्हाला एकटं वाटतंय म्हणजे तुमच्यामध्ये विश्वास नाहीये असंही नव्हे. Life is not just hard. जीवन केवळ अवघड आहे असं नाही. Life is very heavy. जीवन फार जड आहे. अवघड तर आहेच. Life is very heavy. जीवन फार जड पण आहे. Many are not suffering because they are sinful. अनेक माणसांना त्रास ते पापी आहेत म्हणून होत नाही. They are suffering because the system is heavy. त्यांना त्रास होतो कारण सिस्टम फार जड आहे. The days are long. सगळे दिवस अलीकडचे एवढे लांब लचक आहेत. The help is very few. आणि मदत फार कमी आहे. And comfort is scarce. सांत्वंत अगदी तुरळक नसल्यात जमा. We are not talking just about problems. आणि आपण केवळ समस्यांविषयी बोलत नाहीये. We are talking about the weight of living. आपण जगण्याचं जे ओझ आज माणसावर आलंय की जगायचं कसं हेच एक मोठं ओझ आहे माझ्यावर आज, त्याविषयी बोलतोय. Life is like carrying in two full water cans. आणि जीवन असं आहे ना की दोन मोठी पाण्याची भांडी किंवा रांजणं आपण भरलेली It's आहेत. very heavy. आणि त्या दोन्ही बाटल्या किंवा रांजणं भांडी जड आहेत. And you are walking through the crowded street. आणि तुम्ही गर्दीनं भरलेल्या रस्त्यावर चालताय. People are brushing past you. लोक तुमच्या आजूबाजूने तुम्हाला ढकलून जात आहेत. But nobody sees your load. पण कोणी हे बघत नाही की तुझ्या हातात किती ओझ आहे. But your arms are burning. तुझे खांदे मात्र जळतायत. Your back is bending. तुझी पाठ गेलेली आहे. But nobody has time for you. पण कुणाकडे वेळ नाही ना तुझं ते बघायला की हा किती ओझ्यानं भरलाय, किती ओझा हातात घेऊन चाललाय. But पण God looks at you. देव तुझ्याकडे पाहतो. God cares for you. देवाला तुझी काळजी आहे. Because Bible says कारण बायबल म्हणतं in 1 Peter 5:7, पहिलं पेत्र 5:7, cast all your cares upon me, says the Lord, आपली सगळी ओझी माझ्या पायावर टाका म्हणतो देव. because I care for you. कारण मला तुमची काळजी आहे. God says, I care for you. देव म्हणतो मला तुझी काळजी आहे बेटा. Some of us are so stressed आपल्यातले काही जण एवढ्या दडपणाखाली आणि टेन्शन खाली आहेत that we say good morning at night. की आपण रात्रीच्या वेळेला एखाद्याला गुड मॉर्निंग म्हणतो. झालेली असते रात्र आणि आपण म्हणतो गुड मॉर्निंग. Sometimes the wives, they put sugar in the salt bottle. आणि कधी कधी बायका पण काय करतात त्या दडपणाखाली साखरेच्या डब्यात मीठ आणि मिठाच्या डब्यात साखर टाकतात. And we look for our phone while talking on it. आणि आपण फोनवर बोलतोय आपण, पण फोनच शोधतोय आपण. फोनवर बोलताना म्हणतोय आपण माझा फोन कुठे गेला. हा कहर आहे. Brain is not working. मेंदू माणसांच्या अलीकडे काम करत नाहीये. फोनवर बोलत असताना विचारतायत ए माझा फोन कुठे आहे. Having the specks on the forehead and searching for the specks all over the home. कपाळावरती त्यांचा चष्मा आहे आणि अख्ख्या घरात चष्मा शोधतायत माझा चष्मा कुठे आहे. Even your brain is asking for a holiday. तुझा मेंदू पण म्हणतोय मला थोडी सुट्टी दे. Even your head is asking for rest. तुझं डोकंही म्हणतंय मला थोडा विसावा दे.
This is happening असं चाललंय सध्याच्या because of जगात. pressure, कारण दबाव because of tension. टेन्शन, People are suffering. लोकांना त्रास होतो. Bible tells us बायबल सांगतं in Nehemiah chapter 5, नेहम्याचा 5वा अध्याय, the walls of Jericho, the walls of Jerusalem had fallen down, यरुशलेमेचे कोट म्हणजे भिंत कोसळलेली and people were building it up, आणि लोक ती भिंत बांधत होते. stone by stone, दगडावर दगड ठेवून, gate by gate. दाराला दारं लावून, Day after day they were working. रोज दिवसेंदिवस ते काम करून पडलेला कोट बांधत होते. But while the wall was rising, पण ती भिंत नवीन बांधलेली वर येत असताना the people were falling. लोक खाली पडत होते. Their hearts were failing. लोकांचं हृदय निकामी होत होतं. Men worked from sunrise to sunset. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत माणसं काम करत होते. Their hands were strong, त्यांचे हात बळकट होते, but पण their houses were empty. त्यांची घरं रिकामी होती. Their wives waited at home with children, त्यांच्या बायका मुलांसकट घरी वाट पाहायच्या whose stomachs were crying louder than the hammers on the wall. आणि सगळ्यांच्या पोटाचं खळग जोर जोरात ओरडायचं They whispered, आणि कुजबुजून म्हणायचं, "We have no bread." आम्हाला खायला अन्न नाही. Our husbands are out working, आमचे नवरे बाहेर कामाला गेलेत, but at home there is no food. पण घरात खायला अन्न नाहीये. पोटाची no खळगी bread. भरणार कशी? आमच्याकडे भाकर नाही. Our fields are mortgaged. आमची शेतं आम्ही उधार ठेवली आहेत. Our homes are signed away. आमची घरं आम्ही देऊन टाकलेली आहेत. Some had even sold their sons and daughters just काहींनी to survive. काहींनी आपल्या सख्या मुला मुलींना विकून टाकलेलं आहे की त्यातून काही पैसे मिळून आमचा निभाव लागावा. Just imagine the men going out to work म्हणजे कल्पना करा की पुरुष सकाळी कामाला बाहेर जात आहेत with empty stomachs. रिकामी पोट घेऊन. Such was the condition in those times. अशी अवस्था होती त्या काळामध्ये. नेहमायाचा काळ, जुन्या करारातला. What had happened? काय झालं There होतं? was famine first, कारण की पहिलं तर दुष्काळ पडला होता and second, आणि 2, these people left their fields to build the walls of Jerusalem. या लोकांनी आपली शेतं सोडली यरुशलेमेची पडलेली भिंत बांधायला. They were doing a voluntary job. आणि व्हॉलेंटरीली स्वेच्छेनं ते लोक करून स्वयंसेवक होते. They loved God. देवावर त्यांचं प्रेम होतं They were building the wall. आणि भिंत बांधायला ते गेले. But But- when they needed money, जेव्हा पैशाची गरज पडली they would go to the rich people, ते श्रीमंत माणसांकडे जायचे their rich Jewish brethren, आणि त्यांचे श्रीमंत यहुदी बंधुजन जे होते to get some kind of help. त्यांना जाऊन मदत मागायचे. But पण these Jewish brethren, हे यहुदी बंधुजन they would charge a very heavy interest rate. फार मोठी व्याजाची रक्कम त्यांना लावायचे की पैसे देऊ पण व्याज घेणार. And so the poor workers paid the interest गरीब कामगार भिंत बांधणारे व्याज देऊन पैसा घ्यायचे just to survive. केवळ टिकायला. But they never complained to Nehemiah. पण कधी त्यांनी नेहमायाला तक्रार केली नाही. Why? का? Because they loved God. कारण देवावर त्यांचं प्रेम होतं. But it was becoming too much for them. पण मग फार झालं, अतिशयोक्ती झाली They were losing their lands, आणि त्यांच्या जमिनी जायला लागल्या, fields, त्यांची शेतं जायला लागली, homes, त्यांची घरं जायला लागली, even children. त्यांची मुलंही जायला लागली. You know, interest kills the poor. व्याज गरीबाला ठार मारतं, माहिती तर असेलच. A poor man borrows a little गरीब माणूस थोडंसं उसनं घेतो because his children are hungry. कारण त्याची मुलं भुकेली असतात He promised to return it soon, आणि तो वचन पण देतो ज्याच्याकडनं घेतलंय त्याला की मी लवकर परत फेडीन. but interest grows while his strength does not grow. पण व्याज वाढत राहतं, त्याची शक्ती तर वाढेना He pays, आणि तो व्याज भरतो, yet his debt grows. तरी त्याचं कर्जही वाढतं. He works, काम करतो yet his chains are tightening around him. तरी त्याच्या साखळ्या अजून घट्ट होत जातात. And in order to pay back the debt, आणि ते सगळं कर्ज परत फेडायला he gives away his harvest. तो आपला हंगाम देऊन टाकतो. Slowly, slowly, the debt takes away his land. हळूहळू ते कर्ज त्याच्या जमिनी घेऊन टाकतं. That debt takes away his house. हळूहळू ते कर्ज त्याचं घर घेऊन टाकतं. That debt takes away his children. हळूहळू ते कर्ज त्याच्या मुलांना घेऊन टाकतं. Because कारण debt does not shout loudly, it whispers. कर्ज जोरात आरडाओरडा करत नाही, ते हळू बोलतं It just says a little more. आणि म्हणतं अजून थोडस पाहिजे, Just 1 month more. अजून 1 महिना पाहिजे, Just sign here, sign there. इथे सही कर, तिथे सही कर. And before you know it, आणि तुम्हाला कळण्याही अगोदर your future and your destiny is gone. तुमचं भविष्य आणि तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशा गेलेल्या असतात. Everything is gone. सगळं गेलेलं असतं. You sign this paper, you sign that paper. या पेपरवर सही, त्या पेपरवर सही. One day you have nothing. एके दिवशी हातात काही राहत नाही, कारण उसनं घेताना व्याजासकट. मग ते गहाण ठेवायला सांगतात. मग घर गहाण ठेव, मग सोनं गहाण ठेव, मग मुलं गहाण ठेव, शेती गहाण ठेव.
Bible says आणि मग सह्या कर. बायबल म्हणतं in Nehemiah chapter 5 verse 1, नेहम्या 5वा अध्याय पहिलं वचन. there was a great cry of the people मग लोक जोरात आक्रोश करू लागले and their wives were crying. आणि त्यांच्या बायका रडायला लागल्या. It was not a protest आणि काही त्यांनी आंदोलन केलं नाही, but a hunger cry. पण एक भुकेची ओढ, आक्रोश, And God saw their pain एक भुकेचा आरडाओरडा. आणि देवाने त्यांच्या वेदना पाहिल्या and God said आणि देव म्हणाला all the construction work of Jerusalem wall should be stopped. यरुशलेमच्या भिंतीचं सगळं बांधकाम बंद करा. Why? का? Because I'm concerned about the people. कारण मला लोकांची काळजी आहे. बांधकाम बंद करा. I cannot see their suffering. मला लोकांचा त्रास पाहत नाही. I want to comfort them. मला लोकांना सांत्वन द्यायचंय. See the love of God. देवाचं प्रेम पहा कसं आहे. Stop the work of the temple मंदिराचं काम बंद कर. because कारण? my people should be helped first. माझ्या लोकांना पहिली मदत झाली पाहिजे. पहिले लोक बांधा, मग भिंती बांधा. Temple later, my people should be built first. पहिले माझे लोकांना बांधा, मग मंदिर बांधा. What is the use of a temple if people cannot go in it? काय फायदा त्या मंदिराचा ज्या मंदिरात लोकांना येताच येत नाही. God doesn't build temples on the pain and tears of the people. आणि देवबाप काही लोकांच्या वेदनेवर आणि अश्रूंवर मंदिर बांधत नसतो. गैरसमजूत आहे तुमची. लोकांच्या अश्रूंवरती आणि वेदनांवरती देव मंदिर नाही बांधत. God does not raise altars on empty bowls. आणि देव रिकाम्या पोटांवर वेद्या नाही बांधत. God does not finish temples on broken families. तुटलेल्या परिवारांवरती देवाने कधी मंदिर बांधलेलं नाही. He heals first. तो प्रथम आरोग्य देतो. He stores first. तो प्रथम देतो, पुरवतो, He comforts first. सांत्वन देतो. Because कारण He wants the people to come to the temple with joy. त्याची इच्छा आहे की लोकांनी मंदिरात येताना आनंदाने यावं. Because a hungry people cannot celebrate a holy place. कारण की भुकेली माणसं पवित्र जागेला साजरं करू शकत नाहीत. A hungry person cannot celebrate a holy place. आणि भुकेला माणूस सुद्धा पवित्र जागेला साजरं नाही करू शकत. पवित्र स्थानात तुम्ही काय आनंदोत्सव करणार जेव्हा तुमची पोटच रिकामी आहेत. But a healed people can. पण आरोग्यवान माणसं करू शकतात. आरोग्यवान माणसं मंदिरात आनंदोत्सव करू शकतात. It was not a shout of rebellion, आणि काय बंडखोरपणाचा हा सगळा आक्रोश नव्हता. but the whisper of empty kitchens. पण आमचे स्वयंपाकघर रिकामं पडलेलं आहे हा आवाज होता. The rich creditors were giving on loan, आणि श्रीमंत व्यापारी लोनवर पैसा देत होते. and they were extracting big interest. आणि लोकांकडनं मोठं मोठं व्याज घेत होते. They were eating double portion, दुप्पट भाग खात होते ते. while their own poor brethren had empty bowls. आणि त्यांच्या गरीब बंधुजनांकडे काही नव्हतं, ते रिकामे होते. God stirred up the heart of मग Nehemiah, देवाने नेहमाच्या हृदयात कालवा कालव केली. because Nehemiah in those times was the governor of Judah. कारण त्या काळामध्ये नेहमाया यहूदाचा गव्हर्नर होता. God spoke to him. देव त्याच्याशी बोलला. God said, "Go देव त्याला म्हणाला जा and heal the hearts of the people. आणि लोकांची हृदय पहिली बरी कर. आमेन. Heal the hearts of my people. पहिलं माझ्या लोकांची हृदय बरी कर. जा. Every work on the Jerusalem wall should be stopped." यरुशलेमच्या भिंतीचं सगळं काम थांबव. Nehemiah heard this आणि नेहमायाने ते ऐकलं. and he got very angry on the rich creditors. आणि नेहमाया त्या श्रीमंत व्यापाऱ्यांवर फार चिडला. Bible says त्या सावकारांवर नेहमाया फार चिडला. बायबल म्हणतं in Nehemiah 5 verse 6, नेहम्या 5वा अध्याय 6वं वचन. "I was very angry when I heard their मी cry." फार चिडलो जेव्हा लोकांचा आक्रोश मी ऐकला. He didn't ignore it. आणि त्याने कानाडोळा केला नाही. बघूनही न बघितल्यासारखं जे करतात त्याला कानाडोळा म्हणतात. He did not delay it. आणि त्याने उशीर केला नाही. He called the nobles, the rulers, the creditors. तर त्याने त्या सगळ्या सावकारांना, अधिकाऱ्यांना बोलावलं. They all stood before him. सगळे नेहम्याच्या समोर येऊन उभे राहिले. They were all dressed well. सगळे व्यवस्थित अप टू डेट कपडे घालून आलेले. They were all fed well. आणि सगळे धष्टपुष्ट खाऊन आलेले. They were very confident. सगळे विश्वासाने भरलेले. And Nehemiah said, आणि नेहम्या त्यांना म्हणाला, "You are lending to your own brothers and crushing them with interest. तुम्ही तुमच्या स्वतःच्या बंधुजनांना असा पैसा देताय आणि व्याज घेऊन त्यांना चुरडताय. You are building God's city while destroying God's people." देवाचं नगर बांधताय, देवाच्या लोकांचा नाश करताय. The room was silent. आणि संपूर्ण खोली शांत झाली. See how God stood for his people. देव कसं त्याच्या लोकांसाठी उभा राहिला बघा. God will stand for you. तसं देव तुझ्यासाठी उभा राहील. God stands for the broken-hearted देव people. तुटलेल्या हृदयांच्या माणसांसाठी उभा राहतो. Bible says बायबल म्हणतं in Nehemiah 5 verse 8, नेहम्या 5वा अध्याय 8वं वचन.
वचन they all were struck in their heart. ते सगळे आपल्या हृदयामध्ये असे चिरडलेले होते. They understood त्यांना कळलं, that they had done a mistake. म्हणजे ह्या सगळ्या व्यापाऱ्यांना सावकारांना कळलं की आमच्याकडनं चूक झालेली आहे. They held their peace आणि मग ते शांत राहिले and they found nothing to answer. आणि त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतंच द्यायला. And so Nehemiah lifted his voice मग नेहम्याने आपला आवाज उंच केला in the name of my God, आणि नेहम्या म्हणाला, माझ्या देवाच्या नावात, because God told me to tell you, कारण देवाने मला तुम्हाला सांगायला सांगितलंय, restore their land, त्यांच्या जमिनी त्यांना परत करा restore their vineyard, आणि त्यांचे मळे त्यांना परत करा, restore their houses, त्यांची घरं त्यांना परत करा free their children, आणि त्यांच्या मुलांना मोकळं करा, cancel their debts त्यांचं कर्ज माफ करा, today. आज करा. And something holy happened. आणि काहीतरी पवित्र कार्य झालं. The powerful people lowered their eyes. सामर्थ्यवान माणसांनी, त्या सावकारांनी जे सामर्थ्यवान, त्यांनी नजरा झुकवल्या. The wealthy nodded their heads श्रीमंत लोकांनी डोकी हलवली and they said, आणि म्हणाले, we will restore them आम्ही नक्की त्यांचं सगळं परत करू and we will require nothing from them. आणि आम्हाला त्यांच्याकडनं आता काही नको. Nehemiah shook his garment मग नेहम्याने आपला झगा जो आहे तो झटकला and he declared, आणि घोषित केलं, so may God shake out every man who does not keep this promise. जो प्रत्येक मनुष्य हे दिलेलं वचन पाळणार नाही, त्या प्रत्येक माणसाची अशीच गत हो जसं मी माझ्या झग्याची करतोय. And all the poor people were so happy आणि सगळ्या गरीब लोकांना एवढा आनंद झाला that our debts are cancelled. की आमचं कर्ज माफ We झालं, will get back our houses. आम्हाला आमची घरं परत मिळणार. Bible says बायबल म्हणतं in Nehemiah 5 verse 13, नेहम्या 5 अध्याय 13 वचन, all the congregation shouted, संपूर्ण लोकसमुदाय ओरडला आणि Amen म्हणाला, आमेन, and praise the Lord. देवाला धन्यवाद, आमेन. They all shouted Amen. सगळेच्या सगळे आमेन म्हणाले. They all shouted praise the Lord. सगळेच्या सगळे देवाला धन्यवाद म्हणाले जेव्हा नेहम्याने असं घोषित केलं. Bible says बायबल म्हणतं, the people did according to this promise आणि लोकांनी या वचनानुरूप केलं. and they gave it back. त्या सगळ्यांनी तसं केलं आणि परतफेड केली लोकांची. Because when God defends the broken hearted कारण people, देव जेव्हा तुटलेल्या हृदयाच्या लोकांचा बचाव करायला येतो, even the powerful people should listen. सामर्थ्यवान माणसांनी सुद्धा तेव्हा ऐकायलाच हवं. Praise God. कारण समोरचा तुटलेल्या हृदयाचा आहे आणि येताना देवाला घेऊन आलाय. Lands were returned, जमिनी परत केल्या, debts were cancelled, कर्ज माफ केलं, children were freed, मुलं मोकळी झाली त्यांची homes were restored, आणि त्यांची घरं त्यांना परत मिळाली. their tears became praise, त्यांचे अश्रू स्तुतीत बदलले their empty bowls became full, आणि त्यांची रिकामी भांडी भरून गेली. their great cry became a great त्यांचा restoration. जोराचा आक्रोश, जोराचं पुनर्वसन झालं. God proved one truth. देवाने एक सत्य साबित केलं, He will never finish a building that is built on broken people. देव कधीही तुटलेल्या माणसांवर बांधलेली बिल्डिंग पूर्ण होऊच देणार नाही. Praise God. तुटलेल्या माणसांवरती बिल्डिंग ही बांधू नका. He will never ignore the tears of those who serve Him faithfully. आणि ते विश्वासूपणे देवाची सेवा करतात, त्यांचे अश्रू देव कधी टाळत नाही. Beloved people, माझ्या प्रियानो, God will stand for you. देव तुमच्यासाठी उभा राहील. You are coming week after week. तुम्ही दर आठवड्याला इथे येताय, Your hearts are broken. तुमची हृदय तुटलेली आहे, God will stand for you. देव तुमच्यासाठी उभा राहील You will never be abandoned. आणि कधी तो तुम्हाला टाकणार नाही. You are being attended by God. देव आज तुम्हाला भेटायला आलेला आहे. देव तुमची चौकशी करतोय. Your tears are not ignored. तुमच्या अश्रूंकडे देव दुर्लक्ष करत They नाहीये. are noticed by heaven. तुझे अश्रू स्वर्ग पाहत आहे. स्वर्गाच्या नजरेत तुझे अश्रू आलेले आहेत. Your silent cries are loud in God's ears. शांतपणे तू रडतोयस ते देवाच्या कानात जोरात गेलंय. What you can never explain, आणि जे तू कधी स्पष्ट करून सांगू शकत नाहीस, God can still heal. देव तेही बरं करू शकतो. की मला बोलताच आलं नाही, पण देवाने तेही बरं केलं. Because God can read your heart. कारण देव तुझं हृदय वाचू शकतो. तू बोलल्यानेच देवाला कळतं असं नाही, तुझं हृदय पण देव वाचतो. Your burden did not come to bury you. आणि तुझं हे जे ओझं तुला पुरायला आलं नाही, It came to build you up. तर तुला बांधायला आलंय. You are not losing strength tonight. आज रात्री तू शक्तीहीन होणार नाहीयेस. You are learning how to depend on God. आज रात्री तू शिकून जाणार आहेस की देवावर अवलंबून राहायचं कसं. आमेन.
Your weariness is not your weakness. आणि तुझा थकवा तुझं अशक्तपण नाहीये. It's your invitation to God's grace. तर देवाच्या कृपेला तुझे आमंत्रण देतोय ते आहे. God is calling you. देव तुला बोलवत आहे. God's people will always stand and God stands for them. देवाच्या लोकांच्या बाजूने उभा राहिला की देवाचे लोक नेहमी उभेच राहणार. Praise God. देवाला धन्यवाद. Heaven will always lean in when the world will walk away. आणि जग जेव्हा तुला सोडून निघून जाईल तेव्हा स्वर्ग किंचित झुकेल तुझ्याकडे. Praise God. देवाला धन्यवाद. Your valley is not empty. तुझं खोरं रिकामं नाही. It is full of divine activity. ते दैवी कृत्यांनी भरलेलं आहे. God is sending his angels for you. देव त्याचे दूत तुझ्यासाठी पाठवत आहे. And they will help you. आणि देवाचे दूत तुला सहाय्य करतील. Praise God. देवाला धन्यवाद. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं the Lord is good. परमेश्वर चांगला आहे. He is safe place in times of trouble. संकट समयी देवच आपलं संरक्षण आहे. He cares for those who trust on him. जे लोक देवावर विश्वास ठेवतात त्यांची काळजी देव घेतो. Praise God. देवाला धन्यवाद. Though you may be walking in the valley of the shadow of death, जरी तुम्ही मृत्यू छायेच्या दरीतून चालत असला that will not turn into your grave. तरी सुद्धा ते काही तुझ्या कबरेत बदलणार नाहीये. Because God will shape a victory for each one of कारण you. देव तुम्हा प्रत्येकासाठी विजय कोरणार आहे. Amen. आमेन. Don't worry about the pressure. जो काही दबाव येतोय त्याची काळजी करू नका. Don't worry about the pressure. जो काही प्रेशर येतोय दबाव येतोय त्याची चिंता करायची This नाही. pressure will not break you. हा दबाव काही तुला तोडत नाही. God will provide power inside of you. देव तुझ्या आतून तुला सामर्थ्य पुरवेल. Amen. आमेन. And in the coming days, आणि येत्या दिवसात you will see तू बघशील how God will clear your debts. देव कसं तुझं कर्ज सगळं काढेल. सगळं He will clear your debts. देव तुझं कर्जच काढून टाकेल. You will get back your house. आणि तुला तुझं गेलेलं घर परत You मिळेल. will get back your property. तुला तुझी संपत्ती परत मिळेल. You will get back what you lost. आणि जे काही तुझं नुकसान झालं ते तुला परत मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. Because God is a powerful God. कारण देव सामर्थ्यवान देव आहे. God is a powerful God. देव सामर्थ्यवान देव आहे. God has never left me. देवाने कधी मला सोडलं नाही. He has stood by me माझ्या बाजूने उभा राहिलाय. in all my thick and thin. माझ्या सगळ्या सुखादुःखात I went through suffering. कितीतरी त्रासात मी गेलोय. I lost my father when I was small. मी फार लहान असताना माझे वडील वारले. But God lifted me up. देवाने मला उचललंय. देवाने उचललंय. माझा बाप देव आहे. Bible says बायबल म्हणतं in Genesis, उत्पत्तीत God made our first parents Adam and Eve. देवाने आपल्या प्रथम पालकांना आदाम हव्वेला निर्माण केलं. He created them in love. देवाने प्रीतीनं त्यांना निर्माण केलं. And he placed them in a perfect world. आणि परिपूर्ण जगात दोघांना आणून ठेवलं. They walked with God every ते day. देवासोबत रोज चालले. And they knew no pain nor suffering. त्यांना वेदना त्रास काही माहित नव्हतं. But when they disobeyed God, पण जेव्हा त्यांनी देवाचा आज्ञाभंग केला, by hearing Satan, सैतानाचं ऐकून sin entered into the world. पाप या जगात आलं. And with sin came suffering पापामागे त्रास आला. and tears and injustice and death. पापामागे त्रास आला. त्याच्या मागे अश्रू आले, अन्याय आला. And from that time on, तेव्हापासून पुढे people have been hurt by others. लोकांमध्ये जखमा होत आहेत की ह्याने मला वाईट वाटेल असं केलं, मग मी त्याला वाईट वाटेल असं केलं. Often with no one to comfort them. आणि मग त्या सर्वच लोकांचं सांत्वन करणारा कोणीही नाही. पण Because God so loved the world, देवाने जगावर इतकं प्रेम केलेलं असल्यामुळे, because God loved the world so deeply, देवाने जगावर इतकं गहन प्रेम केल्यामुळे He sent Jesus for us. देवाने आपल्यासाठी येशूंना पाठवलं. Jesus was born on this earth. येशूंचा या जगात या पृथ्वीवर जन्म झाला. The most powerful person the world had ever आणि seen. जगाने कधी एवढा सामर्थ्यवान व्यक्ती पाहिला नाही जेवढे येशू सामर्थ्यवान होते. Uncomparable. म्हणजे अतुलनीय, तुलनाच करू शकत नाही येशूची Nobody आपण. did what Jesus did. येशूनी जे केलं ते कोणी करू शकत नाही. Jesus lived among the people. आणि येशू लोकांमध्ये राहिले. He felt our pain. आणि येशूंना आपल्या वेदना जाणवल्या. He healed the broken येशूने hearted. तुटलेल्या हृदयांना आरोग्य दिलं. He showed God's compassion. येशूने देवाचा कळवळा येशूने लोकांना He दाखवला. healed the sick. येशूने आजारांना आरोग्य दिलं. Gave sight to the blind. येशूने अंध्यांना दृष्टी दिली. Jesus walked on the येशू water. पाण्यावर चालले. He multiplied bread and येशूने fish. भाकर मासा बहुगुणी केला. He stilled the storms. शांत केलं वादळ. He raised Lazarus from the dead. गेलेल्या लाजराला परत जिवंत केलं. But this same Jesus, पण हेच येशू, He was rejected by the people. याच येशूंना मात्र लोकांनी नाकारलं. And He suffered. आणि या येशूंना त्रास झाला. And He died on the cross. आणि हे येशू वधस्तंभावर मेले. Not because He was weak, येशू अशक्त होते म्हणून मेले नाही, but because He took our sins on पण the cross. येशूंनी आपलं पाप वधस्तंभावर नेलं म्हणून येशू मेले. He died on our behalf. माझ्या जागी येशू मेलेत. आपल्या जागी येशू मेलेत.
But Bible says, बायबल on म्हणतं the third day, मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी Jesus rose from the dead. येशू परत जिवंत झाले. He rose from the dead. येशू परत जिवंत झाले मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी. Nobody has power over death आणि कुणाकडेही आज मृत्यूवरचं सामर्थ्य नाही. because death is the last enemy. कारण मृत्यू शेवटचा शत्रू आहे. Because death is the most powerful enemy. कारण मृत्यू सगळ्यात सामर्थ्यवान शत्रू आहे. Because nobody has conquered death. मृत्यूवर विजय घेणारा कोणी नाहीये. Only one person. एकच व्यक्ती His आहे. name is Jesus त्याचं Christ. नाव येशू ख्रिस्त आहे. Jesus defeated sin. आणि येशूंनी पापाला पराजयी केलं. Jesus defeated death. येशूंनी मृत्यूला पराजयी And केलं. now he lives in our midst. आता येशू आपल्यामध्ये जिवंत आहेत. Even now, आता सुद्धा in a world full of suffering. अशा जगामध्ये की जे जग त्रासांनी भरलेलं आहे. And don't ever think you are alone. आणि कधी असा विचार करू नका की तुम्ही एकटे आहात. Jesus is with you. येशू तुझ्या सोबत आहेत. 24/7 he is with you. 24/7 येशू तुझ्या सोबत आहेत. You can trust on Jesus. तुम्ही येशूंवर विश्वास ठेवू शकता. He will comfort you. येशू तुम्हाला सांत्वन He will देतील. give you hope. येशू तुम्हाला आशा देतील. His promises are sure. येशूंची अभिवचनं नक्की खात्रीपूर्वक आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. And all who believe on him, आणि जे सर्वजण येशूंवर विश्वास ठेवतील he will lift them up. त्या सर्वांना येशू उचलतील. आमेन. Jesus says येशू म्हणाले in 2 Corinthians 12:9, 2 करीन 12 अध्याय 9 वचन, my grace is all you need माझी कृपा तुला फक्त गरजेची आहे. because my power works best when you're weak. कारण जेव्हा तू अशक्त असतोस तेव्हा माझं सामर्थ्य छान काम करतं. Praise God. देवाला धन्यवाद. Your weakness is the place where God shows his power. तुझा अशक्तपणाच ती जागा आहे जिथे येऊन देव त्याचं सामर्थ्य दाखवतो. Whenever you feel low, जेव्हा केव्हा तुला खाली घसरल्यासारखं वाटेल, God is working the most. देव तिथे सगळ्यात जास्त काम करत असतो. Yes. आमेन. 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 There was a man एक माणूस होता. who once dreamt एकदा त्याला स्वप्न पडलं that he was walking alone की तो एकटा चालतोय along the seashore आणि समुद्र किनारी एकटा चालतोय. and he was walking with God. देवासोबत चालत होता. And as he walked, आणि जसा चालला he looked back त्याने मागे पाहिलं and saw footprints on the sand. आणि त्याला वाळूवर काही पावलांच्या खुणा दिसल्या. For most of the journey, आणि जास्तीत जास्त प्रवासात he saw 4 footprints. त्याने 4 पावलांच्या खुणा पाहिल्या. 2 were his 2 त्याची पावलं and 2 were of God's. आणि 2 देवाची पावलं. But in some parts of the path, पण मार्गातल्या काही भागात he saw only 2 footprints. त्याने 2च पावलांच्या खुणा पाहिल्या. And these 2 footprints, आणि या 2 पावलांच्या खुणा they were the hardest part of his life. तेव्हाचा जो प्रवास होता तो अगदी अवघड होता त्याच्यासाठी. आणि तेव्हा फक्त 2च पावलांच्या जोड्या होत्या. Because they were the days of deep pain and heavy pressure. फार वेदनेचे आणि प्रेशरचे दिवस होते त्याचे ते. And so he asked the Lord, व त्याने प्रभूला विचारलं, Lord, प्रभू you promised to walk with me. तू मला वचन दिलं होतं की तू माझ्या सोबत चालणार आहेस. Why is it that in the hardest parts of my life, असं का की माझ्या आयुष्याच्या अगदी खडतर आणि त्रासांनी भरलेल्या काळी I see only 2 footprints? मला 2च पावलांच्या खुणा दिसतायत. The असं का? Lord gently answered, तर प्रभूने सौम्यतेनं उत्तर दिलं, my child, माझ्या लेकरा, those were not the places I left you. त्या जागी मी तुला सोडलेलं नाही. Those footprints were mine. त्या पावलांच्या खुणा 2 माझ्या आहेत. And the man was further shocked. आणि मग त्याला अजूनच आश्चर्य वाटलं. Then where are my footprints? मग तो म्हणाला, माझ्या पावलांच्या खुणा कुठे आहेत मग? Jesus said, तर प्रभू म्हणाले, those were the places I carried you. त्या जागी मी तुला उचललेलं आहे माझ्या हातात. म्हणून 2 माझ्या पावलांच्या खुणा आहेत. मी तुला उचललंय. Because the pressure was too much for you to walk alone. कारण दबाव फार झाला होता तुझ्यावरती. तुला एकटं चालायला होत नव्हतं. So I lifted you in my म्हणून arms. मी तुला कडेवर घेतलं. कडेवर. Beloved आणि चाललो. people, माझ्या प्रियानो, the places where you felt most alone ज्या कुठल्या जागी तुम्हाला अगदी एकटं वाटतं, were actually the places where God was holding you the closest. त्या जागी खरं म्हटलं तर देवाने तुम्हाला अगदी जवळ घेतलेलं होतं. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. So don't worry about anything. मग कशाचीच काळजी करू नका. Jesus is with you. येशू तुमच्या सोबत आहे. He will take care of you. येशू तुम्हाला सांभाळतील. Amen. आमेन. Bible says in Luke 1:37, लूकचा पहिला अध्याय 37व वचन बायबल म्हणतं, nothing is impossible with God. देवाला काहीही अवघड नाही. What looks impossible for you तुम्हाला जे काही अवघड दिसतं is very easy for God. ते देवाला फार सोपं आहे. आमेन.
God can change any situation in a moment. देव कुठलीही परिस्थिती क्षणार्धात बदलू शकतो. क्षणार्धात. Never limit God, कधीही देवाला मर्यादा घालू नका, because He can do what your mind can never think. कारण तुमच्या मनात असे विचारही येणार नाहीत. असं काहीतरी कार्य देव करून जाईल. Trust in Jesus. येशूंवर विश्वास ठेवा. He makes a way where none is seen. आणि जिथे मार्गच दिसत नाही तिथेही येशू मार्ग काढतात. Bible says in Luke chapter 6 verse 6, लूकचा 6वा अध्याय 6वं वचन बायबल म्हणतं, there was a young man एक तरुण मुलगा होता who carried a great suffering. आणि त्याला फार त्रास होता. He had skill, त्याच्याकडे कलागुण होते, he had talent, प्रतिभा होत्या, wisdom, ज्ञान होतं, but his right hand was withered. पण त्याचा उजवा हात वाळलेला होता. God alone knew what had happened to him. देवालाच एकट्याला माहिती की या मुलाला काय झालंय. His mind was strong, त्याचं मन एकदम खंबीर, his heart was willing, हृदय सुद्धा इच्छुक, but his hand could not work. पण हात काम करत नव्हता. You can imagine his मग pain. कल्पना करा त्या मुलाच्या वेदना. He watched others do carpentry work त्याने दुसऱ्यांना सुतारकीचं काम करताना पाहिलं and many other kinds of work. आणि अनेक पद्धतीचं दुसरं सगळं काम त्याने दुसऱ्या लोकांना करताना पाहिलं And his heart would break. आणि त्याचं हृदय मग तुटायचं. He was healthy in every other way, बाकी तो सगळा अगदी धडधाकट आणि आरोग्यवान होता, yet he could not earn with his hands. पण त्याला त्याच्या हातांनी कमाई करता येईना. People would ask him, लोक त्याला विचारायचे why don't you work? की तू काम का नाही करत. And so only when he showed his hand would they मग understand. लोकांना त्याने त्याचा हात दाखवल्यानंतरच लोकांना कळायचं की याचा हात चालत नाही. And then they would feel pity for him. आणि मग लोकांना त्याची कीव यायची, कीव. But see, God never ignores hidden pain. पण देव लपलेल्या वेदनांकडे सुद्धा कानाडोळा करत नाही. He sees what people do not see. लोकांना जे दिसत नाही तेही देवाला दिसतं. He cries तो रडतो, and God sees that cry. तो मुलगा रडतो, देव त्याचे अश्रू पाहतो. Your cry may not be spoken, but God can see your cries. तुमचं रडणं तुम्हाला बोलून दाखवता येत नसेल तरी देवाने ते रडणं पाहिलंय. And so this young man heard about Jesus या तरुण मुलाने येशूविषयी ऐकलं and he decided, I will go for this meeting. आणि या तरुण मुलाने ठरवलं की मी या सभेला जाणार. Like you people came today. जसं तुम्ही लोकांनी आज ठरवलं की मी या सभेला येणार. He listened as Jesus spoke the word of God. आणि येशू जसं देवाचं वचन बोलू लागले त्याने ऐकलं. Hear this tonight. आज रात्री तुम्ही ऐका. Your suffering is seen by heaven. तुमचा त्रास स्वर्ग पाहत आहे. Your suffering is seen by heaven. तुमचे त्रास स्वर्गाला दिसतायत. Your weakness will never cancel your destiny. तुझा अशक्तपणा तुझ्या ठरलेल्या दिशेला, तुझ्या संकल्पांना रद्द करणार नाही. The devil cannot erase your future. सैतान तुझं भवितव्य पुसू शकत नाही. He cannot destroy your future. सैतान तुझ्या भवितव्याचा नाश करू शकत नाही. If God is with you, जर देव तुझ्या सोबत असेल तर. you cannot die before your time. तुझ्या ठरलेल्या वेळे अगोदर तू मरू शकत नाही. If God is with you, जर देव तुझ्या सोबत असेल तर. God's timing is always perfect. आणि देवाचं उभं राहणं नेहमी परिपूर्णच असतं. देव अर्धा गवाळा असा कधीच येत नाही. Hope can rise even in the silence. आणि अगदी शांततेत सुद्धा आशा वर येऊ शकते. This young man stood quietly in the prayer meeting. हा तरुण मुलगा प्रार्थना सभेत शांतपणे उभा राहिला. In his heart he wondered, त्याच्या हृदयात तो विचार करत होता, will Jesus see me? येशू मला पाहतील का. Everyone could see his withered hand. आणि सगळ्यांना त्याचा वाळलेला हात दिसत होता. The religious people noticed him धार्मिक लोकांनी सुद्धा त्याच्याकडे पाहिलं and they whispered, आणि ते कुजबुजले. see, he has come to be healed today. बघा तो मुलगाच बरं व्हायला आलाय. That too on this day. ते सुद्धा आजच्या दिवशी आलाय. Today is Saturday. आज शनिवार आहे. Today is Sabbath आज day. शब्बात आहे. On Sabbath day, nobody is allowed to work. शब्बात म्हणजे सुट्टीचा दिवस, कोणाला काम करायची परवानगी नाही. No work should be done. शब्बातच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी कोणी काम करायचं नाही. And they said, ते म्हणाले, Jesus should not heal this man येशूंनी या मुलाला बरं करता कामा नये. आज शब्बात आहे. because the law says no work on Saturday. कारण नियमशास्त्र म्हणतं शनिवार शब्बात काम करायचं नाही. So they were all watching closely, तर सगळे अगदी जवळून पाहत होते येशू काय करणार. not to show mercy but to accuse him. त्या मुलाला दया द्यायला नाही, त्या मुलाला नावं ठेवायला. Yet they were sure of one thing, तरी एका गोष्टीची त्यांना खात्री होती that Jesus would heal. की येशू त्याला बरं करतील. That Jesus had the power to heal. येशूकडे सामर्थ्य आहे, येशू त्याला बरं करणारच. You know, not all eyes are filled with love for you. सगळे डोळे तुझ्याकडे प्रेमानं भरून बघत नाहीत बेटा. सगळ्यांच्या नजरा प्रेमानं भरलेल्या नाहीयेत. Some people watch you to judge you, काही लोक तुझा न्याय करायला तुझ्याकडे पाहतात, not to help you. तुला मदत करायला नाही. Human power can be cruel. मानवी सामर्थ्य सत्ता क्रूर बनू शकते.
God's mercy is greater than man's rules. देवाची दया माणसांच्या नियमांपेक्षा मोठी आहे. Healing is never controlled by critics. आरोग्यावर निंदकांचं नियंत्रण नाही. आरोग्याला निंदक ताब्यात ठेवू नाही शकत. Your healing moment is closer than you think tonight. तुझा आरोग्याचा क्षण आज अगदी जवळ आलेला आहे. Yes. तुझ्या कल्पनेपलीकडे. This man must have shed tears. या मुलाने अश्रू काढले असतील. Let me tell you, एक सांगतो, tears are never wasted before God. अश्रू देवासमोर गाळलेले कधी वाया जात नाही. Never wasted. रडायचं आहे, देवासमोर येऊन रड, ते वाया नाही जाणार. माणसांसमोरची गॅरंटी नाही. You know, God is working even when nothing changes. आणि जेव्हा कधी काही बदलत नाहीये तेव्हाही देव कार्य करतच आहे. तुला वाटतं काही बदलत नाहीये, पण देवाचं काम सुरू आहे. Your story is still being written by तुझी God. कथा अजूनही देव लिहितोय. संपलं नाही. तुझी कथा अजून संपलेली नाहीये. This man had lived with this suffering for many years. या माणसाने या त्रासात अनेक वर्ष काढली. No doctors could comfort him. एकही डॉक्टर त्याला सांत्वन देईना. But God knows every thought of you. पण देवाला तुझा प्रत्येक विचार ठाऊक आहे. Nothing is hidden from Jesus. येशूंपासून काही लपलेलं नाहीये. And compassion sees what rules ignore. आणि कळवळा अशाही गोष्टींना पाहून जातो ज्याला कायदा कानाडोळा देतो. की कायद्याने दुर्लक्षित केलं, परंतु कळवळ्याने पाहिलं. And love always responds to suffering. आणि प्रीती नेहमीच त्रासांना प्रतिसाद देते. True love खरं प्रेम will respond to suffering. त्रासांना प्रतिसाद देतं. And God's eyes are always searching for the hurting people. आणि देवाचे डोळे नेहमी अशा जखमी लोकांच्या शोधात असतात, ज्यांना वाईट वाटलंय. Jesus knew their thoughts, येशूंना त्यांचे विचार माहित होते. but he also saw the man's pain. पण येशूनी त्या माणसाचे, त्या मुलाच्या वेदनाही पाहिल्या. He did not listen to the rulers. आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांचं येशूनी ऐकलं नाही. He was not afraid of the rulers. त्या अधिकाऱ्यांना येशू घाबरतही नव्हते. He said, today I'm going to heal him. येशू म्हणाले, आज मी याला बरं करणारच आहे. Let people say what they want. लोकांना जे म्हणायचं ते म्हणू दे. I will heal this मी man. या मुलाला आज बरं करणार आहे. And so Jesus told the man to stand up मग येशू त्या मुलाला म्हणाले, उभा राहा. and said, come forward. आणि म्हणाले, पुढे ये. See, that is how Jesus calls the broken heart. येशू तुटलेल्या हृदयांच्या माणसांना असंच हाक मारतात की उभा राहा, पुढे ये. Healing begins when Jesus speaks. येशू बोलले ना की आरोग्य सुरू होतं. Healing begins when the word of God is spoken. देवाचं वचन बोललं गेलं ना की आरोग्य सुरू होतं. Healing begins when you start having faith on the word of God. देवाच्या वचनांवर तुम्ही विश्वास ठेवला ना की आरोग्य सुरू होतं. Jesus always lifts people from the background. आणि येशू नेहमी पार्श्वभूमीतून लोकांना वर आणतात, पुढे आणतात. Shame ends when Jesus calls your name. येशूनी तुझ्या नावाला हाक मारली की तुझी लज्जा आणि अपमान केला. Praise God. येशूनी तुझ्या नावाला हाक मारल्यावर तुझी लज्जा आणि तुझा अपमान केला. This man stood up. हा माणूस उभा राहिला. He walked forward हा मुलगा पुढे आला with his weak hand, अशक्त हात घेऊन, which was visible to all. जे सगळ्यांना दिसत होतं. Some were laughing at काही him. जण हसायला लागले. But see the courage of this man. पण तरी या मुलातलं धाडस पहा. Courage moves despite fear. आणि भीती जरी वाटली तरी धाडस पुढे येतं. See? Faith walks before healing appears. आरोग्य दिसण्या अगोदर विश्वास पुढे चालत येतो. No healing without faith. विश्वासाशिवाय आरोग्य मिळतही नाही. And obedience opens the door. आज्ञा पालनाने दार उघडतं. He obeyed. त्याने आज्ञा पालन केलं. One step can change everything in your life. एक उचललेलं पाऊल तुझ्या आयुष्यात सगळं काही बदलू शकतं. One step towards Jesus. येशूंकडे तू एक पाऊल उचल, सगळं बदले. God honors willing hearts. इच्छुक हृदयांचा मान देव करतो. And so Jesus asked those religious leaders तर येशूंनी त्या धार्मिक पुढाऱ्यांना विचारलं, whether it was right to do good or evil on the Sabbath day. शब्बाताच्या दिवशी चांगलं करायचं असतं का वाईट? See, God's question always reveals the truth. देवाचे प्रश्न नेहमी सत्यच प्रगट करतात. Love always challenges injustice. आणि प्रीती नेहमी अन्यायाला आव्हान टाकते. And goodness is never wrong at any time. आणि चांगुलपणा कधीच चुकीचा ठरत नाही हो. तुम्ही जर चांगलं करताय ना तर ते चांगलंच आहे, ते कधी चुकीचं ठरणारच नाही, कारण ते चांगलं आहे. Whether it is Sabbath or Saturday or any day. मग शब्दात दिवशी करा, शनिवारी किंवा करा किंवा कुठल्याही वारी करा. Goodness is never wrong. चांगुलपणा कधी चुकीचा नसतो. God values life over rules. आणि देव नियमांपेक्षा
जीवनांना महत्व देतो And my God is always right. आणि माझा देव कधी चुकत नाही, तो नेहमी बरोबर असतो. Then Jesus said to the man, येशू मग त्या माणसाला म्हणाले stretch out your की hand. तुझा हात पुढे कर. His hand was like this at the side. त्याचा हात असा होता. Jesus said, stretch out your येशू त्याला hand. म्हणाले हात पुढे कर. See, God's word carries power. देवाच्या शब्दात सामर्थ्य आहे बेटा, And miracles will happen with obedience. आणि आज्ञापालन केलं तर चमत्कार घडतील. आमेन. Faith stretches beyond logic. विश्वास तर्काच्या पलीकडे जातो. Say, विश्वासात लॉजिक नसतं God will always ask you before He acts. आणि देव नेहमी कृती करण्या अगोदर तुला विचारेल God will always see what you speak. आणि देव नेहमी बघेल तू काय बोलतोस. And the man stretched out his hand. आणि त्या मुलाने हात पुढे केला. What happened? काय झालं? Obedience defeated impossibility. आज्ञापालनाने अशक्यपणाला पराजयी केलं. Obedience defeats impossibility. आज्ञापालनामुळे अशक्यपणा हरला. Faith should always respond before seeing the result. आणि परिणाम पाहण्या अगोदर विश्वासाने हाकेला ओ दिली पाहिजे. Say, God will always honor your action. देव नेहमी तुझ्या कृत्यांचा मान करेल. You're lifting up hands. तुम्ही हात वर करा, You're crying. तुम्ही रडा, You're shouting. तुम्ही You're ओरडा, tears. तुम्ही अश्रू काढा, You're speaking to God. देवाशी बोलाल, त्याचा मान करतो देव. God, that is action. त्या सगळ्या कृती आहेत, ती सगळी कृत्य आहेत, त्या कृत्यांचा देव मान करतो. It is action of faith. विश्वासाची कृत्य आहे ती. Healing will always flow through trust. आरोग्य नेहमी विश्वासातूनच वाहतं. God's power will always meet obedience. आणि देवाचं सामर्थ्य नेहमी आज्ञापालनालाच भेटतं. What happened? काय झालं? His hand was completely healed. त्याचा हात पूर्ण बरा झाला, Completely healed. पूर्ण बरा झाला. One moment can change a lifetime. एका क्षणात तुझं आयुष्य बदलू शकतं बेटा. One encounter with God can change your life. देवाशी एक भेट आणि तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. Healing is completely in God's hand. आरोग्य संपूर्णतः देवाच्या हातात आहे. Nothing is impossible with Jesus. आणि येशूंना काहीच अशक्य नाही. Say, your brokenness is not permanent. तुझा तुटकेपणा कायमचा राहायला आलेला नाहीये. Your brokenness will not take you to the grave. तुझा तुटकेपणा तुला कबरेत नेणार नाहीये. If you बरं का? look up, जर तू वर पाहिलंस तर, if you look up, you will get up. वर पाहिलं तर वर येशील. खाली बघत बसला, लोकांकडे बघत बसला तर माहित नाही काय होईल, पण वर पाहिलं तर वर येशील. The leaders were angry, ते सगळे अधिकारी चिडले, पुढारी. but this man was happy. पण हा माणूस, हा मुलगा आनंदी झाला. लीडर चिडले, मुलगा आनंदी झाला. He walked away restored and free. पुनर्वसित होऊन घरी गेला. See, not everyone will celebrate your healing. बघा, तुम्हाला आरोग्य मिळालं तर सगळेच त्याच्यावरती आनंदोत्सव करणार नाहीत. Not everyone will celebrate your blessing. आणि सगळेजण तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यानंतर आनंदोत्सव करणार नाहीत. काय, काही लोकांना आपण गरीबच आवडतो, काही लोकांना आपण आजारीच आवडतो. Let them think whatever they want to think. लोक आहेत, लोकांना जो विचार करायचा तो करू दे. My Jesus stands for me. माझे येशू माझ्यासाठी उभे आहेत My ना? Jesus blesses माझे me. येशू मला आशीर्वाद My देतात ना? Jesus gives me peace. माझे येशू मला शांती देतात ना? That is enough. बस झालं. My God's work still continues. माझ्या देवाचं कार्य तरी पुढे सुरूच आहे ना. Healing does not need anybody's approval. आरोग्याला काही कुणाच्या परवानगीची गरज पडत नाही की या लोकांनी परवानगी द्या मग मी आरोग्य देतो, असं आरोग्य नसतं. You're coming for the Saturday blessing meeting does not need anybody's approval. आणि तू शनिवारच्या आशीर्वाद सभेला येतोय, काय कुणाच्या परवानग्या घेऊन थोडं येतोयस? गरजच Freedom नाही. is greater than opinions. आणि तुझं हे स्वातंत्र्य त्या मतांपेक्षा मोठं आहे. तुला हवं होतं म्हणून तू आला, कुणाच्या परवानगीनं आलेला नाही तू. Jesus still calls the hidden forward. आणि येशू ख्रिस्त अजूनही लपलेल्यांना पुढे आणतायत. Amen. Amen. So don't worry about anything. मग कशाचीच काळजी करायची नाही. One Saturday, एका शनिवारी a woman walked into our meeting. एक स्त्री आपल्या सभेला आली She didn't come dressed for attention. आणि ती काय अशी आली नव्हती की लोकांनी तिच्याकडे पाहावं आणि आकर्षित व्हावे म्हणून. She sat near the back, ती कुठेतरी लांब बसली पाठीमागे. close to the exit gate, आणि आपलं गेट आहे ना, मोठं गेट, त्या गेट पाशी कुठेतरी बसली होती just in case the pain became too loud की इन केस तिला फारच दुखायला लागलं, because her body ached all over. कारण तिचं शरीर संपूर्ण वेदनेत होतं. The doctors found nothing wrong with her, आणि डॉक्टरांनी तपासल्यावर डॉक्टर तिला म्हणाले की तुला काही झालेलं नाही ॲज सच. and yet tears were everywhere, आणि तरी अश्रू होते तिचे फार मोठे. while comfort was nowhere. सांत्वन कुठे नाही मिळणार, दिलासा कुठे नाही मिळणार. बाई एवढी रडतीये, गेट पाशी बसली. इन केस खूपच दुखायला लागलं तर गेट पाशीच बसू. God sees pain, देव वेदना पाहतो. the pain that doctors can never explain at वेदना times. कधी कधी डॉक्टरांना सुद्धा ज्या वेदनांचं स्पष्टीकरण देता येत नाही त्याही वेदना देव पाहतो. And quiet suffering is still loud to heaven. आणि शांतपणे सहन केलेला त्रास
स्वर्गामध्ये जोरात बोलतो. Maybe your neighbor will not hear. कदाचित तुझ्या शेजाऱ्याला ऐकू येणार नाही तुला काय त्रास आहे, पण स्वर्गात पोहोचलाय. शांत अश्रू पण स्वर्ग पाहतो. Being unseen by people doesn't mean being unseen by God. लोकांनी मला पाहिलं नाही, लोकांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही म्हणजे देवाचं तुझ्याकडे लक्ष नाही असं नसतं ते. Praise God. लोक बघत ना बघो, माझा देव मला बघतो, खूप झालं. Her body was in the church, तिचं शरीर चर्च मध्ये आलं, but her heart had been living in Ecclesiastes 4:1 पण तिचं हृदय मात्र उपदेशक 4:1 मध्ये जगत होतं. for years. वर्षोनवर्ष She was betrayed, तिला लोकांनी नाकारलेलं, abused, फसवणूक spoken झालेली, down to, निंदा, नालस्ती, नावं ठेवण्यात आली controlled, आणि लोक तिच्यावर नियंत्रण ठेवायला and मागायचे silenced. आणि एकदम तिला गप्प करून टाकलं होतं माणसांनी की बोलायचंच नाही काही. Those who hurt her had power. आणि ज्या लोकांनी तिला वाईट वाटेल असं केलं, जखमा दिल्या, ते सत्तेत होते, त्यांच्याकडे अधिकार होता. And she learned to survive by staying quiet. आणि ती बिचारी गप्प बसून बसून जगत राहिली, गप्प बसून जगायला शिकली की काय बोलायचं नाही, सगळं गिळायचं, गप्प बसायचं आणि जगायचं. And that silence began to affect her mind and her body. आणि ती शांतता शेवटी तिच्या शरीरावर, मनावर परिणाम करायला लागली. का सगळं इथं And eventually, सरते शेवटी her home neglected her. तिच्या स्वतःच्या घरच्या लोकांनी तिच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. They didn't want her. घरच्या लोकांच्या मनात पण असं आलं की नकोच आपल्याला ही बाबा, आपल्या घरामध्ये डोक्याला तापच आहे हा. Let me tell you, एक सांगतो, silence does not heal wounds. शांतता, गप्प बसून जखमा बऱ्या होत नाहीत. Silence never heals wounds. गप्प बसून बेटा जखमा बऱ्या होत नसतात. कुछ Jesus- करना तो होगा. Jesus does. येशू करतात त्या जखमांना आरोग्य. गप्प बसून बरं होत नाही, येशू बरं करतात. Only sitting at home is not the answer. नुसतं घरी बसायचं हे काही उत्तर नाही. Things don't change on its own. घरी बसून गोष्टी थोड्या बदलणार आहेत. Survival is not the same as freedom. टिकलो रे टिकलो म्हणजे काय आजादी नाही काही, तू जेमतेम टिकलायस. God restores what oppression steals. दबावातनं जे चोरलं जातं त्याचं पुनर्वसन देव करतो. Today many are in the hospital आज अनेक लोक दवाखान्यात आहेत where machines are only beeping, जिथं मशीन वाजतंय आणि तोंडाला मास्क आहे, but hope feels silent there. आशा मात्र शांत आहे. असे अनेक जण आज दवाखान्यात आहेत. मग Her ते life बघा, was functioning outside, तिचं जीवन बाहेरनं चालू होतं, but inside she was breaking. आतून बाई मेली, गेली, तुटली. Jesus can hear screams that is never heard outside. येशू ख्रिस्तांना तेही किंचाळणं ऐकू जातं जे बाहेर कुणालाही कळत नाही. Hidden pain doesn't mean they have no pain. लपलेल्या वेदना म्हणजे त्यांना वेदनाच नाहीयेत असं नसतं. काहींच्या वेदना लपलेल्या आहेत Hidden pain is real pain. आणि लपलेल्या वेदनाच खऱ्या वेदना आहेत. And Jesus can enter places and hearts no one else dares to look. आणि येशू ख्रिस्त अशा जागांमध्ये आणि हृदयांमध्ये प्रवेश करून जातात की जिथे कोणी बघायलाही राजी नाहीये. ज्या हृदयांकडे कोणी बघायला राजी नाही, ज्या जागांमध्ये कोणी यायला राजी नाही, त्याही जागांमध्ये आणि हृदयांमध्ये येशू आलेले आहेत. Yes. She didn't come expecting a miracle. ती काय अशी अपेक्षा ठेवून आलीच नव्हती की चमत्कार होणार आहे. She came because she was tired of crying alone. ती दमली होती एकटी रडून रडून म्हणून आली. That's why she came. आली एकटी रडून रडून दमली. That's why Bible says मग बायबल म्हणतं in Psalm 56 verse 8, स्तोत्र 56:8 God sees your tears देव तुझे अश्रू पाहतो and he keeps count of them. आणि ते अश्रू तो देव मोजून ठेवतो. मोजून. Later she confessed, मागाहून त्या स्त्रीनं I साक्ष didn't दिली. come for healing. मागाहून ती म्हणाली की मी आरोग्य घ्यायला आले नव्हते, I just didn't want to be invisible anymore. मला ना असं अदृश्य राहायचं नव्हतं म्हणून मी आले. See, God always notices the overlooked. आणि देव नेहमी असे जे दुर्लक्षित झालेले लोक असतात ना त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाही. Do you know तुम्हाला माहितीये your tears are also prayers that only God understands? तुमचे अश्रू सुद्धा प्रार्थना आहेत, जी प्रार्थना फक्त देवाला कळते. प्रत्येक असं वाची कळते प्रभूस भाषा मी गाते ना, ती भाषा देवाला कळते बेटा. And- एक एक आंसू में क्या छिपा है Everything he knows. प्रभु को मालूम है, भले किसी को मालूम हो ना हो. See, your pain, your suffering, he तुझ्या knows. वेदना, तुझा त्रास, गॉड नोज इट. And heaven responds to honest heart. आणि स्वर्ग प्रामाणिक हृदयांना प्रतिसाद देतं. And she came early. ती लवकर आली होती त्या दिवशी. And worship began with songs of hope. आराधना सुरू झाली, इथे आशेची गाणी सुरू झाली. Everyone was standing singing. सगळे उभे होते, प्रभूची भक्ती गात होते. But she said, I sat seated, arms crossed. ती म्हणाली मी मात्र अशीच बसून राहिले तिथे.
And my tears were falling. अश्रू माझे नुसते घळाघळा वाहतात. And silently I was whispering, आणि शांतपणे मी कुजबुजत होते God, if you are real, की देवप्पा जर तू खरा असशील ना don't be silent. तर शांत नको बसू. Please help me. प्लीज मला मदत कर. And that's the time when everything began to change. त्यावेळेला सगळं बदलायला लागलं. See, one whisper from your mouth can move heaven. तुझ्या मुखातनं आलेली एक कुजबुज स्वर्गाला हादरवते. Because God responds always to desperate honesty. कारण व्याकुळ प्रामाणिकतेला देव नेहमी उत्तर देतो. Your moment can come quietly. तुझा क्षण शांततेत येईल, Say, येऊ शकतो. that day I was not speaking anything about sickness. आणि त्या दिवशी मी आजारांवर काही बोललोच नाही. It was about Jesus being close to the broken hearts. येशू तुटलेल्या हृदयांच्या जवळ असतो असं सगळं मी त्या दिवशी बोललो. I was speaking on Psalm 34:18. स्तोत्र 34:8 वर त्या शनिवारी मी बोलत होतो That the Lord is close to the broken की hearts तुटलेल्या हृदयांच्या जवळ प्रभू आहे and saves those who are crushed in spirit. आणि जे आत्म्यात चुरडले त्यांना तो तारतो. And so when those words were spoken, तर ते शब्द जेव्हा बोलले गेले, she felt like God gently touching the place she had guarded for years. तिला असं वाटलं की देवाने अशा माझ्या काही जागांना स्पर्श केलाय ज्या जागा मी अनेक वर्षांपासून सांभाळून होते. See, God's word knows your address. देवाच्या शब्दाला तुझा पत्ता ठाऊक आहे. And healing often begins with feeling safe. आणि आरोग्य बऱ्याच वेळेला तुला जिथे सुरक्षित वाटतं तिथे सुरू होतं. And one verse can unlock years of pain. आणि एक वचन, देवाचं एक वचन वर्षोनवर्षींच्या वेदनांना काढून लावू शकते. She was touched in her heart. स्पर्श झाला तिच्या हृदयाला. Her breathing slowed down. तिचा श्वास असा थांबल्यासारखा झाला. Her shoulders relaxed. खांदे आरामात झाले. And peace settled in her heart. शांती हृदयात आली. She said, for the first time आणि ती म्हणाली, पहिल्यांदा in a long while I got peace. खूप दिवसांनंतर पहिल्यांदा मला शांती लाभली. Jesus is the Prince of Peace. येशू शांतीचा राजकुमार You आहे. will get peace in your heart. तुम्हाला शांती मिळेल हृदयात. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Isaiah 61:1, यशा 61:1 Jesus came to bind up the hurting. येशू तुटलेल्या हृदयांच्या जखमांना पट्ट्या बांधायला आलेत. And in that moment safety replaced fear. आणि त्या क्षणामध्ये मग भीती गेली त्या बाईतली आणि संरक्षण आलं. Suddenly अचानक she knew one thing. तिला एक गोष्ट कळली, I will not leave this place as I came. जशी मी आले होते तशी मी इथून जाणार नाही. Because obedience always opens God's door. आज्ञापालन देवाचं दार नेहमी उघडतं. Faith always moves विश्वास नेहमी पुढे जातो. when you meet Jesus. येशूंना तुम्ही भेटल्यावर. Praise God. आमेन. She was completely healed. पूर्ण बरी झाली ती त्या Her दिवशी. sickness left तिचा आजारच गेला. because something broke in her that day. कारण त्या दिवशी तिच्यात काहीतरी तुटलं आणि गेलं. And she said, आणि म्हणाली, I went home. मग मी घरी गेले. My home people they saw my transformation. माझ्या घरच्या लोकांनी माझ्यात झालेलं रूपांतर पाहिलं That became a testimony. आणि ती माझी साक्ष झाली. And those who once rejected me, आणि एकेकाळी ज्यांनी मला नाकारलं होतं, when they saw the change, त्यांनी माझ्यातला जेव्हा बदल पाहिला, they too started coming to ते church. सुद्धा चर्चला यायला लागले. की बाई पहिल्या अशा नव्हत्या, बाई बदलल्या, चला आपण पण चर्चला जाऊ जिथे या बाई जात आहेत. That is the change that will happen tonight. हा बदल आज रात्री घडेल. Your story is still under construction, don't worry. तुझी कथा अजूनही बांधली जात आहे, काळजी करू नको. Now is your time to look to God आत्ताची वेळ तुमची आहे देवाकडे पाहायची and get your blessing. आणि आपले आशीर्वाद घ्यायची. Now is the time to seek His face. आत्ताची वेळ आहे त्याचा चेहरा शोधायची. Now is the time to cry to Him. आत्ताची वेळ आहे त्याच्या समोर रडायची. And He will touch you tonight. आणि आज रात्री प्रभू तुम्हाला स्पर्श करेल. He will comfort you. आज रात्री तो तुम्हाला सांत्वन देईल. He will heal you. तुम्हाला आरोग्य देईल. He will deliver you. तुम्हाला सुटका देईल. But be sincere. पण प्रामाणिक राहा. Be sincere. प्रामाणिक राहा. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. असाल तर एक हात वर कराल. One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवाल. And cry out to God with आणि your whole heart. रडून देवाचा धावा कराल. Let Him minister to you tonight. देवाला आज रात्री तुमची सेवा करू दे. And see the change that will come in your आणि life. पहा जो बदल तुमच्या जीवनात येईल. Are you ready? तयार आहात?
Are you ready? तयार आहात? Many of you will sense his power. तुमच्यातल्या अनेकांना त्याचं सामर्थ्य जाणवेल. Many of you will sense the evil powers leaving you. तुमच्यातल्या अनेकांना वाईट दुरात्म्यांची शक्ती जाताना जाणवेल. That heaviness will leave you. ते ओझं जाताना जाणवेल. That anxiety will leave you. चिंता जाताना जाणवेल. Fear will leave you. भीती जाताना जाणवेल. Because Jesus is the master over all such कारण things. येशू या सगळ्या गोष्टींवरती प्रभू आहेत. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. मग माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, I need you. मला तुझी गरज आहे. I am in a terrible mess. माझी परिस्थिती बिकट आहे. I have no peace. मला शांती नाही. I have no comfort. माझ्यामध्ये कोणी सांत्वनहार नाही. I feel very lonely, मला Lord. फार एकटं वाटतंय देवा. Come down, my Jesus. खाली ये माझ्या येशू. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. I accept you मी तुला स्वीकारत as आहे. my Lord and माझा Savior. प्रभू आणि तारणारा म्हणून. Change my life. माझं जीवन बदल. Forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा कर. Wash me by your blood. मला तुझ्या रक्ताने धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. See, now Jesus is coming. पहा, येशू येत आहेत. Now Jesus is coming. आता येशू येत आहेत. Jesus is coming. येशू आता येत आहेत. Come, my Jesus. ये माझ्या येशू. Come, my Jesus. ये माझ्या येशू. Come, my Jesus. ये माझ्या येशू. And touch their lives. आणि यांच्या जीवनांना स्पर्श कर. Touch their lives. त्यांच्या जीवनांना स्पर्श कर. See, Jesus is touching you बघा, now. येशू तुम्हाला आता स्पर्श करताय. Every sickness, प्रत्येक आजार I command you. मी आज्ञा करतो. In the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात सोड. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात सोड. Your sickness is going right now. तुमचे आजार आता जात आहेत. Something is happening right now. काहीतरी आता घडत आहे. The power of Jesus is upon you. येशूंचं सामर्थ्य तुमच्यावर आलेलं The आहे. healing power of Jesus is upon you. आरोग्याचं सामर्थ्य येशूंचं तुमच्यावर आलेलं Every आहे. pain vanish in Jesus' name. प्रत्येक वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. Body pain. अंगवेदना, People who have body pain. ज्या लोकांना अंगवेदना, Be gone in Jesus' name. येशूंच्या नावात त्या जाऊ देत. Be gone in Jesus' name. येशूंच्या नावात त्या जाऊ देत. People suffering with headache. ज्या लोकांना डोकेदुखी आहे, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal their आणि headache. त्यांना आरोग्य दे. In Jesus' name. येशूंच्या नावात See, it is going away in ते Jesus' चाललंय बघा. name. येशूंच्या नावात It is going away in Jesus' ते name. निघून चाललंय बघा. येशूंच्या नावात Every skin disease सगळा त्वचा रोग vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Every pain वेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. People suffering with ulcer, ज्या लोकांना अल्सर झालाय, be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Let that ulcer vanish in the name of ते अल्सर Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. People suffering with tumor, ज्या लोकांना ट्यूमर झालंय, place your hand on that आपला area. हात त्या भागावर ठेवा Be healed. आणि बरे व्हा. Let that tumor vanish in the ते name of ट्यूमर Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे. Check up in your bodies. आपलं शरीर तपासा. Jesus is touching you right now. येशू तुम्हाला आता स्पर्श करताय. In the very part that is paining, अगदी जो भाग तुमचा वेदनेत आहे तिथे, that part which is causing sickness, जो भाग तुम्हाला आजार देत आहे तिथे, Jesus is touching that area येशू त्या भागाला स्पर्श and करताय is delivering you. आणि येशू तुम्हाला सुटका देत आहे. Spondylitis, मानेचा आजार, people suffering with ज्या spondylitis, लोकांना मानेचा आजार आहे, be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरे व्हा. In the name of Jesus. येशूंच्या नावात Lumps in the body, अंगावर आलेल्या गाठी, people who have got lumps in the त्या body, लोकांच्या अंगावर गाठी आल्या आहेत. place your hand on that area. आपला हात त्या भागांवर ठेवा. Let that lump vanish in Jesus' त्या name. गाठी येशूंच्या नावात जाऊ देत. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. People suffering with ज्या cancer, लोकांना कॅन्सर झालाय, oh God, माझ्या देवा touch them now. त्यांना आता स्पर्श And कर heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Let those cancerous germs die in ते Jesus' name. कॅन्सरचे जंतू येशूंच्या नावात मरू देत. Tuberculosis, क्षयरोग, TB, क्षयरोग be gone in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Asthma, दम्याचा आजार, Lord, touch them. प्रभू त्यांना स्पर्श कर. Heal them of their प्रभू त्यांचा asthma in अस्थमा, Jesus' name. दम्याचा आजार बरा कर. Blind eyes, आंधळे डोळे, Lord, touch them प्रभू त्यांना स्पर्श कर and heal आणि them. त्यांना आरोग्य दे. Deaf ears open in बहिरे Jesus' name. खान येशूंच्या नावात उघडू दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Some people cannot move their neck. काही लोकांना आपली मान हलवता येत The Lord नाही. Jesus is touching you प्रभू now. येशू तुम्हाला आता स्पर्श Be करताय. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Now start moving your neck. आता आपली मान हलवून पहा. See what happens. बघा काय होतं. It will open up in Jesus' name. येशूंच्या नावात ती सुटेल. In the name of Jesus. येशूंच्या नावात Piles problem. मूळ व्याधाचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे.
bleeding trouble, रक्तस्राव be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Spinal cord injury, पाठीच्या कण्याचा आजार be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Bend down and check it up. खाली वाकून तपासून पहा. Bend down. खाली वाका. You couldn't bend down, now bend down and तुम्हाला see. खाली वागता येत नव्हतं, आता खाली वाकून The पहा. Lord Jesus will heal you right प्रभू येशू away. तुम्हाला आता लगेच आरोग्य देतील. People who cannot rise up, ज्या लोकांना उठता येत नाही, in the name of Jesus, rise up येशूंच्या नावात उठा and start walking in Jesus' आणि name. चालायला लागा येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bone cancer. बोन कॅन्सर. Somebody is suffering with bone cancer. एक व्यक्ती आलाय, त्याला हाडांचा कॅन्सर The आहे. Lord Jesus is touching you प्रभू now. येशू तुला आता स्पर्श करत आहे. Receive the healing in the name of आपलं Jesus. आरोग्य येशूंच्या नावात स्वीकार. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now you devil, आता सैताना, I command you तुला मी आज्ञा in करतो, the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Devil, go in Jesus' सैताना name. जा येशूंच्या नावात. Devil, go in Jesus' name. सैताना जा येशूंच्या नावात. Every witchcraft power, सर्व चेटू करणी, every demonic power, सैतानी शक्त्या leave सोड. in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. You have no right तुला हक्क नाही. to stay in this place. या जागेत राहायचा तुला हक्क नाही. You have no authority तुला अधिकार नाही to control the people. लोकांवर नियंत्रण ठेवायचं. I command you in the name of Jesus. येशूंच्या नावात मी तुला आज्ञा करतो. Leave सोड. in Jesus' name. येशूंच्या See, नावात. the devil is going away. बघा सैतान निघून चालला. All witchcraft power, सर्व चेटू करणी, all divination power, सर्व तंत्र मंत्र विद्या leave it in Jesus' सोड. name. येशूंच्या See, it is नावात. going away, it is पहा, ते going निघून away. चाललं, निघून चाललं. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You also say it. तुम्ही पण बोला. Say, devil, leave me. म्हणा सैताना मला Say, सोड. devil, leave me. म्हणा सैताना मला In सोड. Jesus' name. येशूंच्या नावात. You have no authority in my life. तुझा अधिकार नाही माझ्या जीवनात. I don't want you in Jesus' name. मला तू नको येशूंच्या नावात. I don't want you. मला तू नकोयस. Leave me. मला सोड. Leave my life. माझं जीवन सोड. Leave my family. माझा परिवार सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात. I reject you in the name of मी तुला Jesus. नाकारत आहे येशूंच्या नावात. I reject you in the name मी of तुला Jesus. नाकारत आहे येशूंच्या नावात. Receive the healing power in Jesus' येशूंच्या name. नावामध्ये आरोग्य स्वीकार. Receive the healing power in येशूंच्या Jesus' name. नावात आरोग्य स्वीकार. Complete the healing right now संपूर्ण in Jesus' आरोग्य name. येशूंच्या नावामध्ये आता. Complete deliverance in Jesus' संपूर्ण name. सुटका येशूंच्या नावात Thank you, आता. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Stone in the kidney, किडनी झालेले खडे vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ देत. Liver problem be healed. लिव्हरचे आजार बरे होऊ देत. Heart problem be healed. हृदयाचे आजार बरे होऊ देत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू, whatever they need, give it to them. या लोकांच्या ज्या काही गरजा आहेत ते त्यांना दे. Those who need a job, give them a ज्यांना job. नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घरं हवी आहेत त्यांना घरं दे. Help them, Lord. त्यांना सहाय्य कर प्रभू. People who are in debts, remove them from debts. जे कर्जबाजारी लोक आहेत त्यांचं कर्ज काढ. Prosper them, त्यांना Lord. समृद्ध कर. Restore all that they have lost. त्यांचं सगळं नुकसान जे आहे त्याची भरपाई In कर. the name of Jesus. येशूंच्या नावात. Prosper in the name of Jesus. येशूंच्या नावात समृद्ध व्हा. Let every fear go in Jesus' name. सगळी भीती येशूंच्या नावात जाऊ दे. Let every bondage be broken in Jesus' प्रत्येक name. बंधन येशूंच्या नावात तुटू दे. Let every chain be snapped open in Jesus' name. प्रत्येक साखळी येशूंच्या नावात तुटू दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद. Now don't worry. आता काळजी करू नका. God has taken control. देवाने ताबा घेतलाय. Nothing is going to go wrong in your life. काही चुकीचं तुमच्या जीवनात होणार नाही. As long as God is with you. जोर देव तुमच्या सोबत आहे. Praise God. देवाला धन्यवाद.